हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण आपली टेस्ट क्रमांक जी 4 आहे त्या टेस्टचं आपण विश्लेषण पाहणार आहोत. प्रश्न आणि त्याचं विश्लेषण. आपण जर पाहिलं तर यापूर्वी आपल्या 3 टेस्ट झालेल्या आहेत, त्या देखील त्याचं विश्लेषण आपण सर्व म्हणजेच टेस्ट सिरीज, त्याची आन्सर की, उत्तर सूची आणि त्याचं विश्लेषण, त्याचबरोबर आपण त्याचे महत्त्वाचे जे सर्व नोट्स आहेत त्या देखील अपलोड त्या ठिकाणी केलेले आहेत. जे विद्यार्थी नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपण पाहिलं असेल की यापूर्वीचे सर्व म्हणजे आपण जे सर्व पॅटर्न आहे, पेपर एक असेल, सेट परीक्षा जी 7 एप्रिलला होऊ घातलेली आहे, ज्या पद्धतीनं तुमचा अभ्यास महत्त्वाचा आहे, अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, त्याच पद्धतीनं अगदी अभ्यास कोणत्या दृष्टिकोनातून कोणत्या दिशेने आपला अभ्यास झाला आहे का नाही का आणि की किती अभ्यासाची गरज आहे हे जाणून घेण्यासाठी, आपण किती पाण्यात आहोत हे तपासण्यासाठी आपला प्रश्नांचा सराव किंवा टेस्ट देणं हे खूप महत्त्वाचं असतं. तरच आपण आपल्या विषयामध्ये किंवा इतरांपेक्षा चांगले मार्क घेऊन आपण सेट परीक्षा क्लिअर करू शकता, पात्र होऊ शकता. या दृष्टिकोनातून आपण पेपर एक असेल किंवा पेपर 2 असेल, याच्या ज्या टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सर्व अभ्यासक्रमानुसारच आहेत. जसं पेपर एकमध्ये प्रत्येक घटकावर 5 प्रश्न विचारले जातात, अगदी त्या पद्धतीनं प्रत्येक घटकामध्ये 5 प्रश्न त्याच, आणि ते देखील त्याची काठिण्य पातळी ही जी सेट भवन प्रश्नपत्रिका निर्माण करतंय त्याच तोडीची आहे, असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाहीये. पण आपण असं कधीच सांगत नसतो की याच असे हेच प्रश्न येणार, मात्र या पद्धतीचा या दृष्टिकोनातून म्हणजे आपल्यामध्ये कशा पद्धतीनं प्रश्न येणार आहेत, तो प्रश्न परीक्षाभिमुख दृष्टिकोन, परीक्षाभिमुख अप्रोच आपल्यामध्ये या टेस्टच्या सरावातून निश्चितच निर्माण होणार आहे. आणि जे विद्यार्थी नवीन असतील आणि ज्यांना ॲपवर टेस्ट कशा पद्धतीनं परचेस करायची, घ्यायची, त्यासाठी मोबाईल नंबर पण दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही शंका असतील तर ते विद्यार्थी खालील या ठिकाणी जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 96 89 04 77 38. आपला ऑल एक्झाम कट्टा या गुगल प्ले स्टोअरवर जो ॲप आहे त्या ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पेपर एकच्या आणि पेपर 2मध्ये मराठी विषयाच्या, त्यानंतरनं अर्थशास्त्र, इंग्रजी, वाणिज्य, ग्रंथालयशास्त्र, शिक्षणशास्त्र, त्यानंतर इतिहास, राज्यशास्त्र इत्यादी विषयाच्या टेस्ट सिरीज आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पेपर एकमध्ये 5च होत्या, पण आपण 5 टेस्ट ह्या ट्रॅडिशनल पद्धतीनं देत आहोत आणि बाकीच्या ज्या टेस्ट आपण देणार आहोत 5च्या नंतर 6, जेवढ्या पण शक्य आहेत तेवढ्या देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये तिथं तुमचा टाईम सेट असेल 1 तासाचा, तुम्हाला ऑनलाईन जाऊनच टेस्ट सोडवायची आणि 1 तास संपला किंवा त्याच्या आधी देखील तुम्ही क्लोजवर किंवा टेस्ट एंडवर क्लिक केलं की तुमचं रिझल्ट जो आहे, तुम्हाला किती मार्क पडले हे तुमच्या समोर येणार आहे. अशा पद्धतीच्या देखील पेपर एकमध्ये आपण टेस्ट उपलब्ध करून देणार आहेत. अनेक विद्यार्थ्यांना ॲपवर टेस्ट कशा पाहायच्या यासाठी आपण व्हिडिओ देखील बनवलेला आहे, जो आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याचा देखील आधार तुम्ही परचेस कशी करायची, टेस्ट कशी सोडवायची किंवा एखादा कोर्स कसा घ्यायचा आणि ते कसा अभ्यास करायचा या संदर्भात त्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता आपण प्रॅक्टिस टेस्ट क्रमांक जी 4थी आहे त्यावर आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण करणार आहोत. आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित? पूर्वा मॅडम, सोनाली मॅडम, व्हेरी गुड इव्हनिंग, नमस्कार. तर पहिला प्रश्न आहे, अध्ययन अध्यापनाचे प्रमुख ध्येय हे टिंबटिंब आहे. अध्ययनाचं आणि अध्यापनाचं मुख्य ध्येय काय आहे, कशासाठी केलं जातं अध्ययन आणि अध्यापन? द मेन एम ऑफ स्टडी टीचिंग इज, म्हणजे अध्ययन आणि अध्यापनाचं प्रमुख ध्येय हे टिंबटिंब आहे. आशयाचं ज्ञान पुरवणं, प्रोव्हाइडिंग कंटेंट नॉलेज,
त्यानंतर ज्ञात अज्ञात तथ्याबाबत माहिती करून देणं, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधणं का नवीन ज्ञानाची रुजवणूक करणं, प्रोव्हाइडिंग कंटेंट नॉलेज टू इन्फॉर्मेशन अबाउट known to unknown factors, tools for holistic development of students, investing in new knowledge. काय आहे योग्य उत्तर? चला लवकरात लवकर प्रतिक्रिया देत चला, जेणेकरून आपल्याला कमी वेळेमध्ये सर्व प्रश्न घेता येतील. बघा, पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक क. बरं, का क पर्याय आहे? बाकीचे पर्याय का चुकीचे आहेत? तसं पाहिलं तर कोणताच पर्याय चुकीचा नाही. का बरं? कारण बघा, आपल्याला अध्ययन अध्यापन प्रक्रियेतून आशयाचं ज्ञान मिळतं, बरोबर आहे. हे बी आपल्याला आशय जो कंटेंट आहे ते कंटेंट नॉलेज आपल्याला टीचिंग लर्निंग प्रोसेसमधून मिळत असतं, त्यामुळं अपर्याय देखील बरोबर म्हणता येतं. ज्ञात अज्ञात म्हणजे आपल्याला ज्या माहीत नाहीत आणि ज्या आपल्याला माहीत आहेत या तथ्याबाबत माहिती करून देणं, हे देखील अध्ययन अध्यापनाचं महत्त्वाचं काम आहे. परत नवीन ज्ञानाची रुजवणूक करणं, जे आपल्याला माहीत नाही असं नवीन ज्ञान ते आपण जोपासणं, सांभाळणं, एकत्र करणं, हे देखील असू शकतं. पण काही प्रश्न असे असतात की त्याचं उत्तर सर्व बरोबर आहेत, पण सर्वोत्तम बरोबर कोणता आहे पर्याय? अध्ययन अध्यापनाचं महत्त्वाचं उद्देश किंवा महत्त्वाचा ध्येय जे आहे ते आहे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणं. म्हणजे सर्वात उत्तम उत्तर आहे 100%. म्हणजे इथं 50% जर बरोबर असेल, या ठिकाणी 60% म्हटलं, खाली 70% म्हटलं, पण सर्वाधिक बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याचा सर्वांगीण. म्हणजे सर्वांगीण म्हटलं की कोणकोणते शब्द आलं? शारीरिक विकास आला, मानसिक विकास आला, बोधात्मक विकास, ज्ञानात्मक, क्रियात्मक आणि आकलनात्मक, या तीनही स्तरांचा विकास होतो, म्हणजेच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतो. हे महत्त्वाचं अध्ययन आणि अध्यापनाचं. अध्ययन कोण करतं? विद्यार्थी. अध्यापन शिक्षक. हे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जे देवाणघेवाण होते त्याचा उद्देश काय आहे, त्याचं ध्येय काय आहे? तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं. ओके, सर्वांचं अभिनंदन, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. तर मेन पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा दुसरा प्रश्न, शैक्षणिक अध्ययन अध्यापन. बघा, शैक्षणिक अध्ययन अध्यापनाचा कालावधी, जसं आपण सेमिस्टर असतं, सामायिक परीक्षा, वार्षिक परीक्षा. शैक्षणिक अध्ययन अध्यापनाचा कालावधी टिंबटिंब या बाबीवर अवलंबून असतो. कोणत्या बाबीवर अवलंबून असतो? विषयाच्या काठिण्य पातळीवर, आशय ज्ञानावर अवलंबून असतो का विद्यार्थ्याचे वय आणि अध्ययनाप्रती अभिवृत्ती त्या विद्यार्थ्याची, का विद्यार्थ्याची आवड आणि अभिरुची? म्हणजे या चारपैकी कोणता आहे? शैक्षणिक अध्ययन आणि अध्यापनाचा कालावधी निश्चित करताना कोणत्या बाबी महत्त्वाच्या असतात, असा हा प्रश्न आहे. अकॅडमिक स्टडी ड्युरेशन टू टीचिंग डिपेंड ऑन. कशावर कोणती बाब आहे योग्य उत्तर? तर बघा, शैक्षणिक अध्ययन अध्यापनाचा कालावधी निश्चित करत असताना आपल्याला कोणत्या बाबी, आता विचार तर सर्वच बाबीचा करावा लागणार आहे. विषयाची काठिण्य पातळी काय आहे, त्यावर देखील विषयासाठी किती तासिका द्यायच्या त्यावर अवलंबून आहे. आशय ज्ञानावर, म्हणजे आशयाचं ज्ञान केवढं आहे, किती मोठं आहे का छोटं आशय ज्ञान द्यायचं आहे विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांचे वय आणि अध्ययन प्रती अभिवृत्ती विद्यार्थ्याबाबतची ही तपासण्यासाठी योग्य उत्तर काय आहे? सर्वात समर्पक उत्तर आहे पर्याय क्रमांक क, जो आपण सर्वांनी निवडलेला आहे. सर्वांचंच अभिनंदन. पूर्वा मॅडम, अश्विनी मॅडम, अर्चना मॅडम, दीपाली मॅडम, कल्पना मॅडम, कविता मॅडम, स्वाती मॅडम. कारण की आपण या ठिकाणी देखील, या प्रश्नामध्ये देखील आपला हा जो प्रश्न आहे ज्ञान, आकलन आणि उपयोजन, यापैकी आपल्याला हा प्रश्न आकलनावर होता. म्हणजे जर आपल्याला माहीत असेल की आपण अध्ययन आणि अध्यापनाचे जे कालावधी असतात, बघा काही तास, काही घटक हे जास्त कालावधीसाठी शिकवावं लागतात कारण त्याची काठिण्य पातळी असते. पण विद्यार्थ्याचं वय काय आहे आणि अध्ययनाप्रती अभिवृत्ती काय आहे, या सर्व बाबी विचारात घेऊन आपला अकॅडमिक जो कालावधी आहे, टर्म एंड असेल, तो आपल्याला निश्चित करावा लागतो. त्यामुळे सर्वात समर्पक उत्तर आहे
पर्याय क्रमांक क जो आपण सर्वांनी निवडलेला आहे. सर्वांचं अभिनंदन. कारण विद्यार्थ्याच्या वयानुसार त्यांच्यामध्ये बौद्धिक क्षमता विकसित होत असतात. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तिसरा, विज्ञान विषय शिकवत असताना मानवी शरीर आणि शरीराचे अवयव हा घटक अध्यापनाच्या कोणत्या सूत्रानुसार परिणामकारकरित्या शिकवता येईल? बघा, which teaching formula can effectively teach the compounds human body and body parts while teaching science subjects? विज्ञान विषय शिकवत असताना आपल्याला घटकाचं नाव काय आहे? मानवी शरीर आणि शरीराचे अवयव. हा जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न प्रकाराच्या ॲप्लिकेशन पद्धतीचा आहे. म्हणजे तुमचं ज्ञान झालं, ज्ञानानंतरची पायरी आहे आकलनाची. तुम्हाला ती संकल्पना समजून घेतली. ज्ञान होणं म्हणजे माहिती मिळवणं, माहिती घेणं आणि ती समजून घेणं. समजल्यानंतर त्याचं वापर दैनंदिन जीवनामध्ये करणं म्हणजे उपयोजन. हा उपयोजन स्तरावरील हा प्रश्न आहे. आपल्याला प्रश्न विचारत असताना कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह परीक्षेमध्ये 30% ज्ञानावर, 40% आकलनावर आणि 30% उपयोजनावर अशा पद्धतीचं एक स्टँडर्ड स्ट्रक्चर ठरलं असतं. तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे हे जे अध्यापनाचे सूत्र आहेत म्हणजे अध्ययनाध्यापनाचे, त्यावर आधारित प्रश्न आहे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सोप्याकडून कठीणाकडे, स्थूलाकडून अंशाकडे आणि अंशाकडून स्थूलाकडे. तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नाही. योग्य उत्तर आहे सी पर्याय, स्थूलाकडून सूक्ष्म अंशाकडे. म्हणजे बघा, आपण इथं कोणता घटक आहे? मानवी शरीर आणि शरीराचे अवयव. आधी सुरुवातीला त्याला आपल्याला काय शिकवायचंय? बाबांनो, अशा पद्धतीचं हे मानवी शरीर आहे, बरोबर आहे. तर त्याला शरीराचा आपण रचना सांगाल त्या मुलाला, बरोबर आहे. त्यानंतरनं आपण काय करतो? त्याला प्रत्येक पार्ट म्हणजेच स्थूल म्हणजे पूर्ण शरीर, होल शरीराचा आपण माहिती देत असतो. हे मानवी शरीर अशा पद्धतीचं आहे. त्यामध्ये हे हात आहे, बरोबर आहे. हे हात आहे. त्याचं काम काय आहे? त्याच्यासाठी किती हाडं त्यामध्ये? एकूण शरीरामध्ये जन्मता बालकाच्या शरीरामध्ये 206 हाडांची संख्या असते. नंतर ती कमी होते. तर त्यानंतर आपण वेगवेगळ्या पार्ट, ज्यामध्ये डोळा, त्यानंतरनं हे तोंड, त्यानंतरनं पाय, त्यानंतरनं शरीराचे वेगवेगळे जे पार्ट आहेत, डोकं, या सर्व ज्या म्हणजे मानवी शरीराकडून शरीराच्या अवयवाकडे जात असतो त्यावेळेस आपण स्थूलाकडून, स्थूल म्हणजे पूर्ण, आणि त्याकडून अंशाकडे म्हणजे एकेका पार्टकडे आपण विद्यार्थ्याला घेऊन जात असतो. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, जे बहुतांश विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे. कल्पना मॅडमनी ए पर्याय निवडलेला आहे. ए पर्याय चुकीचा आहे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे नाहीये. ज्ञाताकडून म्हणजे जी गोष्ट माहीत आहे आणि त्या माहिती असणाऱ्या गोष्टीकडून न माहिती असणारी गोष्टीकडं विद्यार्थ्यांना घेऊन जाणं. सोप्याकडून कठीणाकडं म्हणजे सोपी गोष्ट आधी शिकवणं, नंतर कठीण गोष्टीकडे घेऊन जाणं. अंशाकडून स्थूलाकडे म्हणजे एक एक पार्टाकडून पूर्ण, म्हणजे याच्या अपोजिटला आधी डोळा, कान, हात, पाय असे अवयव पाहिजे आणि नंतर पूर्ण शरीराचा अभ्यास करायचा. हे झालं अंशाकडून स्थूलाकडे. अशा पद्धतीनं अध्यापनाचे वेगवेगळे प्रतिमान आहेत, अध्यापनाचे वेगवेगळे सूत्र आहेत, तर अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. या पद्धतीवर निश्चितच प्रश्न विचारला जातो. समजतंय? ओके, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आता चौथा प्रश्न बघा. अध्यापन प्रक्रिया परिणामकारक व प्रभावी होण्यासाठी आपण खालीलपैकी कोणती काळजी घ्याल? म्हणजे कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? Which of the following will you take care to make the teaching process effective and efficient? काय कोणती काळजी घ्याल? त्यामध्ये पर्याय आहेत. अध्यापनाचे सर्व स्तरावरील नियोजन करणे, अध्यापनाच्या किंवा
अध्यापनाचे सर्व स्तरावरील नियोजन करणं, म्हणजे त्यामध्ये वार्षिक नियोजन बघा, नियोजनाचे प्रकार वार्षिक नियोजन, मासिक नियोजन म्हणजेच वार्षिक, मासिक आणि नंतर आपण पाठ नियोजन, लेसन प्लॅन, युनिट प्लॅन आणि इयर प्लॅन हे 3 प्रकार आहेत अध्यापनाच्या नियोजनाचे. त्यानंतर योग्य ठिकाणी प्रत्याभरण व मूल्यमापन, अध्यापनासाठीच्या सहाय्यक साधनांचा अचूक वापर म्हणजे शैक्षणिक साधनं, म्हणजे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियाला मदत करणारी साधनं. आणि योग्य ठिकाणी प्रत्याभरण म्हणजेच फीडबॅक, विद्यार्थ्यांचा फीडबॅक किंवा मूल्यमापन, ज्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणं. आणि वरीलपैकी सर्व, तर योग्य उत्तर आहे जे सर्वांनीच निवडलेलं आहे माझ्या मते. खूप खूप अभिनंदन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. मग आपल्याला ह्याच्या 5 टेस्ट सिरीज झाल्यानंतर ना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने देखील ॲपवर ऑनलाईन स्वरूपामध्ये टेस्ट सोडवता येणार आहेत. अनेक विद्यार्थ्यांना ॲप कसं वापरायचं या संदर्भात अडचणी येत आहेत. तर आपण आणि ॲप डाउनलोड केल्यानंतरनं ब्लॉक पण होत आहे काही विद्यार्थ्यांचं, कारण की आपल्याला त्या ॲप संदर्भात अतिरिक्त माहिती असू शकते. यामुळे देखील अशी समस्या उद्भवू शकते. पण काळजीपूर्वक जर आपण वापरलं तर अतिशय सोपी पद्धत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले की सर कसं वापरायचं किंवा मला ती टेस्ट दिसत नाही, त्यामुळं मी जो पेपर आहे PDF स्वरूपामध्ये आपल्या जुन्या आणि नव्या दोन्ही ग्रुपवर टाकलेले आहे. PDF स्वरूपामध्ये उत्तरसूची आणि प्रश्न पत्रिका. पुढचा प्रश्न 5वा, जे पहिल्या घटकावर हे 5 प्रश्न आधारित आहेत. मूल्यमापन प्रणालीमध्ये मूल्यमापन प्रणालीच्या दृष्टिकोनातून गट अ आणि गट ब मधील योग्य बाबींची जोड्या जुळवा. कोणकोणत्या आहेत बाबी बघा, रचनात्मक मूल्यमापन, संकलनात्मक मूल्यमापन. आपण मूल्यमापनाचे प्रकार बघितलेले आहेत, त्यावर आधारित हा प्रश्न आहे. आणि हमखास मूल्यमापनाच्या मुद्द्यावर एक प्रश्न विचारला जातो. जर आपण मागील 10 वर्षाचं अवलोकन केलं तर तुम्हाला समजून येईल. पेपर 2ला म्हणजे तुम्हाला तुम्ही एखादं चुकून जर बटन दाबलं गेलं तर त्यातून देखील आपलं काय होतं, आपण त्या कोर्ससाठी ब्लॉक केलं जातं. मी वेळोवेळी पाहतो आणि तुम्हाला अनब्लॉक करण्याचा प्रयत्न करत असतो. चालेल, मी पाहतो. बघा, दुसऱ्या पेपरचे देखील आपल्या एक राऊंड पूर्ण झाला आहे, दुसरा राऊंड चालू आहे. काय आहे योग्य जोड्या लावायच्यात, हे मूल्यमापनाच्या प्रकारावर आधारित प्रश्न आहे. हा देखील संकल्पना आपल्याला माहीत असतील या किंवा याचे प्रकार माहीत असले तरच याचं उत्तर आपण नोंदवू शकतो, देऊ शकतो. बरोबर आहे. तर 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, तर बघा, रचनात्मक मूल्यमापनाचा प्रकार कोणता आहे. रचनात्मक मूल्यमापन, प्रश्न आणि चर्चा. रचनात्मक स्वरूपामध्ये प्रश्नांची रचना म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप, डिस्क्रिप्टिव्ह टाईप अशा पद्धतीनं. त्यानंतरनं बघा, संकलनात्मक मूल्यमापन. संकलनात्मक मूल्यमापनामध्ये काय केलं जातं, तर अंतिम अध्ययनातील परीक्षेद्वारे श्रेणीकरण करणे, म्हणजे जी शेवटची जी परीक्षा आहे त्यातून श्रेणीकरण केलं जातं की या विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले. संकलित म्हणजे एकत्रित. आणि सतत आणि व्यापक मूल्यमापन, यामध्ये नियमित व संज्ञात्मक बाबींचे मूल्यमापन. सतत म्हणजे नियमित, बरोबर आहे. सततचा अर्थ काय आहे, नियमित व संज्ञात्मक बाबींचे मूल्यमापन. त्याची योग्य जोडी आहे अपर्याय. आणि मानक आणि निष्कर्ष संदर्भातील निरीक्षण, हे काही मापदंड ठरवून निरीक्षण करून अर्थ काढणे. अशा पद्धतीचं याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. हा मूल्यमापनाच्या प्रकारावर आधारित प्रश्न होता. अशा पद्धतीने हे जे 5 प्रश्न आहेत हे आपल्या पहिल्या घटकावर आधारित आहेत. पुढचा दुसरा संशोधन विषयी जो घटक आहे त्या घटकावरचे प्रश्न पाहणार आहोत. चांगल्या संशोधन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या पायरीचा अंतर्भाव होत नाही. होत नाही म्हटलेलं आहे, आपल्याला नाही ओळखायचं आहे. तर संशोधनाचे निश्चित क्षेत्र व विषयाची निवड करणे,
समस्येची मांडणी व व्याख्या करणे, समस्येतील मूळ तत्वांचे विश्लेषण व विवेचन करणे, आधार सामग्री व आवश्यक माहिती गोळा करणे. ज्याची आवश्यकता नाही, कशाची आवश्यकता नसते, तर योग्य पर्याय काय आहे? चला 6व्या प्रश्नाचं लवकरात लवकर सर्वांच्या प्रतिक्रिया आल्या पाहिजे. तर बघा, संशोधनाचे निश्चित क्षेत्र व विषयाची निवड करणं. हे चांगल्या संशोधन प्रक्रियेत खालील कोणत्या पायरीचा अंतर्भाव होत नाही, तरी संशोधनामधील पायरी नाही, पायरी नसणारा पर्याय निवडायचा होता. बाकी बघा, समस्या निश्चित करणं, त्याच्या व्याख्या मांडणं पहिलीच पायरी आहे. समस्येतील मूळ तत्वांचं विश्लेषण आणि विवेचन करणं त्यानंतरची पायरी. आधार सामग्री आवश्यक माहिती गोळा करणं त्याच्यानंतरची पायरी आहे. पायरी नसणारा पर्याय निवडायचा होता. संशोधनाची पायरी हा अपर्याय नाहीये. त्यामुळे योग्य उत्तर आहे, बरोबर आहे. अर्चना मॅडम अभिनंदन, कविता मॅडम, अश्विनी मॅडम अभिनंदन. पायऱ्या संशोधनाच्या पाहिलेल्या आहेत, संशोधनाच्या पद्धती पाहिल्यात, सर्व आपण दोनदा पाहिलेलं आहे. त्यामुळे इथं तुमच्या मनामध्ये किंतु परंतु निर्माण होता कामा नये. त्यानंतर पुढचा प्रश्न, संशोधन करण्यासाठी खालीलपैकी प्राथमिक अनिवार्यता टिंबटिंब आहे. संशोधन करण्यासाठी प्राथमिक, प्रायमरी इम्पॉर्टिव्ह काय आहे? तर बघा, पर्याय आहेत. संशोधन अभिकल्प विकसित करणं, संशोधन प्रश्न तयार करणं, पर्याय पहिला, दुसरा. त्यानंतर तिसरा पर्याय आहे माहिती विश्लेषण प्रक्रिया संबंधी निर्णय घेणं. चौथा पर्याय आहे संशोधनाच्या परिकल्पनांची निर्मिती करणं. काय आहे योग्य उत्तर 7व्या प्रश्नाचं? लवकरात लवकर प्रतिक्रिया देत चला, जेणेकरून आपल्याला कमी वेळेमध्ये हे सर्व लेक्चर्स पूर्ण करायचं आहे. आणि जर तुमचे डाऊट असतील काही प्रश्नासंदर्भात किंवा उत्तरासंदर्भात, ते देखील तुम्ही विचारू शकता. आणि सर्वात शेवटी आपण कुणाला किती मार्क पडले याची देखील तुम्हाला आन्सर की पाठवलेली आहे. त्यामुळं तुम्ही सांगू शकणार आहात की कुणाला किती मार्क पडले ते. 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संशोधन प्रश्न तयार करणं. पर्याय क्रमांक बी योग्य आहे. संशोधन करण्यासाठी खालीलपैकी प्राथमिक अनिवार्यता असते. संशोधन प्रश्न तयार करणं म्हणजे आपल्याकडे जर समस्या नसेल, बरोबर आहे, रिसर्च करण्यासाठी पहिली बाब आहे, पहिली पायरी म्हणजे तुम्हाला प्रश्न निर्माण झाला पाहिजे, समस्या निर्माण झाली पाहिजे. ही पहिली पायरी आहे, प्राथमिक अनिवार्यता आहे तुमची. जर तुमच्याकडे समस्या नसेल तर काय संशोधन करणार आहे तुम्ही? त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न, जर संशोधक, बघा, जो संशोधक मध्यान्ह भोजन योजनेमधील हस्तक्षेपाचे संभवित कारणांचा अभ्यास किंवा प्रभाव या विषयात संशोधन करून त्यातील माहिती जमा करू इच्छित असेल तर खालीलपैकी कोणती संशोधन पद्धती त्याला वापरावं लागेल, उपयुक्त ठरेल? ऐतिहासिक संशोधन पद्धती, प्रायोगिक संशोधन पद्धती, कार्योत्तर संशोधन पद्धती, मूलभूत संशोधन पद्धती. तर योग्य पर्याय आहे कार्योत्तर. म्हणजेच बघा, मध्यान्ह भोजन योजनेमधील हस्तक्षेपाचे, म्हणजे जी मध्यान्ह भोजन योजना आहे त्यामध्ये कशा पद्धतीने हस्तक्षेप होतोय याचा अभ्यास करण्यासाठी, म्हणजे ते कार्योत्तर संशोधन पद्धती आहे. म्हणजे ते कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यावर संशोधन केलं जातं. सर्वेक्षण पद्धतीमधील ही कार्योत्तर संशोधन पद्धती आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. अभिनंदन सर्वांचं, बऱ्यापैकी तुमच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या आहेत, तुमच्या रिस्पॉन्स वरून दिसून येत आहे. कविता मॅडम, कल्पना मॅडम, अर्चना मॅडम अभिनंदन, दीपाली मॅडम खूप छान, पूर्वा मॅडम. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक पोस्ट ऍक्शन रिसर्च मेथड. पुढचा प्रश्न 9वा, संशोधन अहवाल लेखनाचा आराखडा खालीलपैकी टिंबटिंब असतो. बघा, आपल्याला काय करावं लागतं, संशोधन आराखडा तयार करावा लागतो, आराखडा सादर करावा लागतो आणि त्यानुसार आपण संशोधन कच्चा आराखडा म्हणजे तुम्ही कसं संशोधन करणार आहेत ते आपल्याला सांगावं लागतं, प्रेझेंट करावं लागतं. तर संशोधन अहवाल लेखनाचा आराखडा खालीलपैकी टिंबटिंब असतो. कसा असतो? संशोधन लेखन तयार करणे, सेमिनार वाचनाचे लेखन करणे,
कार्यशाळा, चर्चासत्र यासाठी तयार केलेले लेख आणि संशोधनातील संशोधन आराखड्यामध्ये संशोधन आराखडा कुठं असतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संशोधनातील संशोधन आराखड्यामध्येच त्याचा समावेश होतो. संशोधन आराखड्याचा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? रिसर्च डिझाईन, जे आपण कच्चं संशोधन देत असतो. अगदी बरोबर आहे, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. त्यामुळे डी पर्याय योग्य आहे. पुढचा 10वा प्रश्न हा संशोधन या दुसऱ्या घटकावरील शेवटचा प्रश्न बघा. गुणात्मक संशोधनात क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये गुणात्मक संशोधनामधील प्रतिमानातील खालीलपैकी टिंबटिंब विशेषता महत्वाची आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्चमधील प्रतिमानाची मॉडेल्सची. तर पहिला पर्याय आहे संभाव्य पद्धतीचा अवलंब करून निवडलेला अभिकल्प किंवा माहिती संकलनासाठी स्वअनुभवातून व प्रत्यक्ष साक्षी व्यक्तीच्या मुलाखतीतून निघालेले अंतिम निष्कर्षाद्वारे. काय विशेषता असते गुणात्मक संशोधनाची? पुढचा पर्याय आहे उच्च ते कनिष्ठ व्यवस्थापनामधील साक्षीदारांच्या दिलेल्या माहितीचा संग्रह, ठराविक मानकाच्या मदतीने संकलित केलेली माहिती. योग्य पर्याय काय आहे? 10व्या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ब, अतिशय छान. माहिती संकलनासाठी स्वअनुभवातून आपण प्रत्यक्ष साक्षी व्यक्तीच्या मुलाखतीतून निघालेल्या अंतिम निष्कर्षाद्वारे. हे गुणात्मक संशोधनाचं महत्त्वाचं प्रतिमान आहे की तुम्ही विश्वसनीयता, क्वालिटेटिव्ह रिसर्चमधले एक वैशिष्ट्य आहे, विशेषता आहे की आपण स्वतःच्या अनुभवातून किंवा प्रत्यक्ष साक्षी व्यक्तीच्या मुलाखतीतून निघालेले निष्कर्ष मांडत असतो. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ब, जो आपण सर्वांनीच निवडलेला आहे. सर्वांचं अभिनंदन. रोशन सर, अर्चना मॅडम, कल्पना मॅडम, पूर्वा मॅडम, अश्विनी मॅडम, सोनाली मॅडम, कविता मॅडम, दीपाली मॅडम, खूप छान. बऱ्यापैकी तुमचा अभ्यास झालेला आहे. योग्य निवेदन आणि योग्य आपल्या नोट्स तुम्ही पाहिल्या असतील, त्या समग्र होत्या. कारण की आपण एकही मुद्दा अभ्यास जो UGCनं सिलेबस दिलेला आहे किंवा पुणे विद्यापीठानं जो सिलेबस पेपर 1चा जाहीर केलेला आहे त्यानुसार एकही पॉईंट आपण आपल्या नोट्समध्ये कमी ठेवलेला नाही. सर्व पॉईंट परिपूर्णरित्या आपण कव्हर केले. त्यामुळं निश्चितच त्याच्या बाहेरचा प्रश्न आपल्याला पडतच नाहीये. खालील उतार्यावर आधारित प्रश्न क्रमांक 11 ते 15 याची अचूक उत्तरं निवडायची आहेत. आपण जर पाहिलं तर हा जो तिसरा घटक आहे कॉम्प्रिहेन्शन किंवा आकलन, यावर आधारित प्रश्न आहेत. तर ते आपण पाहूयात. उतारा सुरुवातीला त्याचं रीडिंग करूयात. गरिबीमुळं शिक्षण घ्यायला वेळ नाही आणि शिक्षण नाही म्हणून गरिबी हटत नाही, असं हे दुष्टचक्र सतत सुरू. त्यात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा हे इतके स्वतःच्या कोशात अडकलेले की बाहेरचा वाराही त्यांना सहन न होणारा. त्यांना साबण त्यांच्या रंगामुळे, गुळगुळीतपणामुळं खाण्याची वस्तू वाटायचा. जो साबण आहे तो. कलिंगडासारखी फळे त्यांनी कधी बघितलीच नव्हती. आंबा वगैरे तर फार दूरची गोष्ट. हे सगळं पाहिलं की मन उदास व्हायचं. आपण इथे काम करायला आलोय, पण हे सगळं आपल्याला निभेल ना असं वाटायचं. त्यांच्याकडे बघून आम्ही आमच्या गरजा खूप कमी केल्या. इथली छोटी मुलं थंडीत तशी वावरतात ते बघून मला इतक्या वर्षात कधी स्वेटर घालावासा वाटला नाही. मी नाही म्हणून मंदा नाही घातला आणि आम्ही घातला नाही म्हणून तिकडे आनंदवनात ताईंनाही स्वेटर घालणं बंद केलं. इथं वीज येईपर्यंत तीही पंखासारख्या गोष्टी वापरत नव्हती. मात्र मला वाटायचं की या आदिवासीत अंधश्रद्धा आहे. या आदिवासीमध्ये अंधश्रद्धा आहे असं त्यांना वाटायचं. अगदी कमालीची आहे ती असूही नये, पण
आपण त्यांच्यावर नुसती टीका करणं योग्य नाही. याचं कारण आपण शिकलेलो आहोत आणि त्यामुळे चांगली वाईट आपल्याला कळतं असं आपल्याला वाटतं. त्यांनाही त्यांच्या समजुतीप्रमाणे ते करत आहेत ते चांगलं असं वाटतं. आपणास आपण एकदम बाहेरून येऊन तुम्ही करता ते वाईट असं सांगितलं तर त्यांना कसं पटेल? पण आमच्या काही कार्यकर्त्यांनी सुरुवातीला त्यांच्या काही पारंपरिक चालीरीतीवर आक्षेप घ्यायला सुरुवात केली. त्यावर ते म्हणाले, आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं होतं का इथं या म्हणून? मग आमच्या गोष्टीत ढवळाढवळ कशाला करताय? खरोखरच हे लोक आपल्याला बोलवायला आले नव्हते. त्यांच्या त्यांचे तुमच्या वाचून चाललेलं होतंच. आपण आपल्या समाधानासाठी इथे आलो आहोत. इथं असणं ही आपली गरज आहे. इथं असणं ही आपली गरज आहे, त्यांची नव्हते त्यांची नव्हे. हे जाणवल्यावर मग आपोआपच काही गोष्टी सोप्या झाल्या. त्यातून कळलं की हे बदल असे घाईने होत नसतात. वर्षानुवर्ष माणसं जे करत आले आहेत ते आपण जाऊन आणि बदलू असं होत नाही. हे बदल हवेत असं त्यांना स्वतःला ठरू दे. मग ती हळूहळू बदलतील. त्यासाठी आधी त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास तयार व्हायला हवा. त्यांचं प्रबोधन करण्याऐवजी त्यांना पर्याय देऊयात आणि आशा करूयात की ते योग्य तेच पर्याय निवडतील. पुढे त्यावेळी काम करायची अशी आमची काही सिस्टीम नव्हती. आम्ही सगळे तरुण होतो. अनुभव नव्हता. सल्ला द्यायला कोणी नव्हतं. त्यामुळे आयुष्य जसे समोर येईल तसं त्याला तोंड देत गेलो. सगळे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेलो. वेगवेगळ्या विचारांचे. त्यामुळे मतभेद व्हायचे. बऱ्याचदा मूळ मुद्दा बाजूला राहून इतर गोष्टीवरच चर्चा व्हायची आणि मग आपल्याच कामाचं खूप दडपण यायचं. हा डोंगर कसा पार होणार असं वाटायचं. अशा वेळी एक पथ्य पाळलं. मनाविरुद्ध घडलेल्या घटनांची चर्चा करायची नाही. चांगलं तेवढं घ्यायचं, वाईट सोडून द्यायचं. मुळात आमच्या सगळ्यांची वेवलेंथ म्हणजे विचारश्रेणी जुळलेली होती. प्रत्येकाला इथं काम करायचं होतं. ते महत्त्वाचं होतं. म्हणजे काम करणं हे महत्त्वाचं होतं. त्यामुळे आपण हे जे प्रवाहाविरुद्ध काम सुरू केले ते चालू राहावं यासाठी खूप काळजी घ्यावी लागली. तडजोड कराव्या लागल्या सगळ्यांनाच. अशा पद्धतीचा हा परिच्छेद आहे. तुम्हाला या परिच्छेदातून कोणाच्या जीवनावर आधारित परिच्छेद आहे हे निश्चितच समजलं असेल. चला तर मग आपण त्यावरचे प्रश्न पाहूयात. 11वा प्रश्न. लेखकाच्या मते येथील अंधश्रद्धा कशामुळे हटत नाहीत? गरिबीमुळे, शिक्षणाच्या अभावामुळे, गरिबी आणि शिक्षण या दोघांमुळे, तेथील रीतिरिवाजामुळे. योग्य उत्तर काय आहे? चला लवकरात लवकर. अगदी बरोबर आहे पूर्वा मॅडम. डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्यावर आधारित उतारा आहे. आपण पाहिला असेल त्यांचा जो मूवी आहे त्यामध्ये देखील त्यांचं जे जीवन आहे किंवा त्यांचा जो अनुभव आहे त्या उतार्यामध्ये सुरुवातीचा अनुभव जो त्यांनी काम केलेला आहे त्याच्या सुरुवातीचा अनुभव. तर या 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. तेथील रीतिरिवाजामुळे. म्हणजे त्या समाजामध्ये त्या आदिवासीमध्ये जे रीतिरिवाज होते त्यामुळं लेखकाच्या मध्ये त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा हटत नाहीत. म्हणजे कायमस्वरूपी त्यांच्यामध्ये टिकून राहतात. कशामुळं? तर त्या ठिकाणी किंवा त्या आदिवासीमध्ये असणाऱ्या रीतिरिवाजामुळं. गरिबी आणि शिक्षण या दोघा गोष्टी तर विशेष नाहीये, पण तेथील जे रीतिरिवाज होते त्यामुळं. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी सत्य विधान ओळखा. विधान पहिलं,
काय आहे विधान? लेखकास तेथील लोकांनी त्यांच्या उपचारासाठी बोलवले होते. दुसरं विधान आहे, लेखक एक डॉक्टर आहे असे उतार्यावरून वाटते. काय आहे योग्य उत्तर? फक्त एक योग्य, दोन्ही विधाने अयोग्य, दोन्ही विधाने योग्य, केवळ 2 योग्य. काय आहे योग्य उत्तर? 12व्या प्रश्नाचं बघा, प्रश्नाचे उत्तर निवडत असताना तुम्हाला जे वाटते ते निवडा. म्हणजे तुमच्यामध्ये जो प्रश्नाकडे बघण्याचा आणि त्याचं उत्तर शोधण्याचा दृष्टिकोन आहे ते तुम्हाला समजून येईल. आणि जे योग्य असेल ते तुम्हाला नंतर समजल्यानंतर तुम्ही पाहिलेलं त्या प्रश्नाकडं आणि येणारं उत्तर याचा कोऑर्डिनेशन म्हणजे याचं एकत्रीकरण करा. म्हणजे आपल्या स्वतःच्या अप्रोचमध्ये आपल्या प्रश्नाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये बदल घडून येईल. तर 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन्ही अयोग्य आहेत. का बरं अयोग्य आहेत? कारण की लेखकास तेथील लोकांनी उपचारासाठी बोलवलं नव्हतं किंवा निमंत्रण दिलं नव्हतं हे सुरुवातीच्या 2-3 त्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. लेखक एक डॉक्टर आहे, इथं कुठेही सांगितलं नाही, उल्लेख केला नाही की डॉक्टर आहे म्हणून. आपल्या उत्तरामध्ये जे काय दिलंय तेच सत्य मानायचं असतं. त्या ठिकाणी आपल्याला अतिरिक्त बुद्धी चालवायची नसते. त्यामुळे दोनही विधान अयोग्य आहेत म्हणजे चुकीचे आहेत. याचा पर्याय आहे ब पर्याय योग्य आहे. अभिनंदन सर्वांचं. रोशन सर, अर्चना मॅडम, कविता मॅडम, अश्विनी मॅडम, अभिनंदन. तर पुढचा प्रश्न 13वा, आदिवासी मधील कोणत्या समस्या लेखकाने मांडल्या आहेत? सत्य विधान ओळखा. या ठिकाणी विधानं दिलेली आहेत. निरक्षरता, आर्थिक मागासलेपणा, अंधश्रद्धेचा पगडा हे विधाने आहेत. त्यानंतर कुपोषण, मूलभूत गोष्टींची कमतरता. 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? म्हणजे आदिवासी मधील कोणत्या समस्या ह्या लेखकानं त्या परिषदाच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत? निरक्षरता, आर्थिक मागासलेपणा, अंधश्रद्धेचा त्यांच्या मनावरील पगडा, कुपोषण असेल, मूलभूत गोष्टीची कमतरता असेल. तर 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, वरील सर्व सत्य. सर्व समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत. निरक्षरता पण मांडली, आर्थिक मागासले म्हणजे त्यांच्याकडे कोणत्या सुविधा नाहीत म्हणजे ते आर्थिक मागास आहेत, कारण ते कोणतीही आपली गोष्ट ऐकत नाहीयेत. ते अंधश्रद्धाचा त्यांच्या मनावर पगडा आहे. त्यामधील बालकांना देखील बेसिक सुविधा नाहीत, कुपोषित आहेत, अन्न देखील मिळणं अवघड आहे. त्यानंतर मूलभूत गोष्टींची कमतरता म्हणजे तिथं गाडी देखील देत, कारण ते सर्व आदिवासी भाग आहे. ओके, थोडं त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. अभिनंदन कविता मॅडम, वंदना मॅडम, कल्पना मॅडम, रोशन सर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 14वा प्रश्न, पुढीलपैकी सत्य विधान ओळखा. आदिवासींच्या विधान बघा काय आहे. थोडं वेळखाऊ परिचित आहे. आदिवासींच्या चालीरीतीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न लेखकाच्या कार्यकर्त्यांनी केला. आपल्याला सत्य विधान ओळखायचं आहे. लेखकामध्ये परिवर्तन करण्यासाठी त्यांचा विश्वास संपादित करणं लेखकाला योग्य वाटलं. लोकांमध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी त्यांचा विश्वास संपादित करणं हे लेखकाला योग्य वाटलं. काय आहे योग्य उत्तर? केवळ एक विधान बरोबर, केवळ 2 विधान बरोबर, दोन्ही चूक, दोन्ही सत्य. तर योग्य विधान काय आहे 14व्या प्रश्नाचं? योग्य विधान आहे दोनही सत्य. बघा, आदिवासींच्या चालीरीतीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न लेखकाच्या कार्यकर्त्यांनी केला होता हे त्यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर लेखकामध्ये परिवर्तन करण्यासाठी त्यांचा विश्वास संपादित करणं लेखकाला योग्य वाटलं, त्यामुळं हस्तक्षेप करणं टाळलं त्यांनी. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. सर्वांचं अभिनंदन. जवळपास सर्वांनीच योग्य उत्तर निवडलेलं आहे. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 15वा प्रश्न, लेखकामध्ये खालीलपैकी कोणते गुण तुम्हाला आढळतात? अनुभव कमी, समजूतदारपणा,
अनुभवाची कमी, समजूतदारपणा, चुकातून शिकण्याची अपप्रवृत्ती आणि तडजोडीपणा. कोणते गुण आपल्याला यावरील परिच्छेदामधून लेखकामध्ये आढळून येतात? चला पर्याय निवडा. 15वा प्रश्न शेवटचा, कॉम्प्रिहेन्शन किंवा आकलन क्षमतेवर आधारित शेवटचा प्रश्न. फक्त 1 2 3 योग्य, फक्त 2 3 योग्य, फक्त 1 2 4 योग्य, फक्त 2 3 4 योग्य. योग्य पर्याय काय आहे? 15व्या प्रश्नाचा योग्य पर्याय काय आहे? चला लवकरात लवकर. अश्विनी मॅडम प्रतिक्रिया लवकरात लवकर देत चला. याप कविता मॅडम याप कुठं पर्याय आहे? याप नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. का बरं क? इथं चुकातून शिकण्याची प्रवृत्ती सांगितलं नाही, अपप्रवृत्ती. मुळे हा पर्याय चुकीचा ठरला. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, 2 बरोबर आहे, 4 बरोबर आहे. तडजोड करण्याची अनुभव कमीच होता त्यांच्याकडं, समजूतदारपणा होता, त्यामुळे त्यांनी त्या व्यक्तींना, त्या आदिवासींना समजून घेतलं. फक्त चुकातून शिकण्याची प्रवृत्ती होती, अपप्रवृत्ती नव्हती. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक क. शब्द फिरवलेला आहे, त्यामुळे योग्य पर्याय क पर्याय आहे. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे, 16व्या प्रश्नाकडे जाऊयात. हा संदेशवहन हा जो चौथा घटक आहे त्या घटकावर आधारित प्रश्न आहे. थोडा वेगाने जाऊयात. बघा, संदेशवहन किंवा संप्रेषण हा शब्द टिंबटिंब पासून तयार झालेला आहे. कम्युनिस या फ्रेंच शब्दापासून, कम्युनिकियर या लॅटिन शब्दापासून, कम्युनिस या लॅटिन शब्दापासून, कम्युनिकियर या इंग्रजी शब्दापासून. योग्य उत्तर काय आहे? कम्युनिज या लॅटिन शब्दापासून. पर्याय क्रमांक सी योग्य आहे, बरोबर आहे. चला लवकरात लवकर पवन सर अभिनंदन. चला लवकरात लवकर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. समजलं? हा बेसिक प्रश्न आहे, संकल्पनेवर आधारित आहे, कन्सेप्ट ओरिएंटेड प्रश्न होता. त्याचं योग्य उत्तर आहे सी पर्याय. त्यानंतर पुढचा प्रश्न 17वा, परिणामकारक संप्रेषणासाठी, परिणामकारक कम्युनिकेशनासाठी खालीलपैकी कोणती पूर्वअट असू शकत नाही? योग्य ती देहबोली, भाषेवरील प्रभुत्व, आवश्यक अध्यापन साधनांचा वापर, प्रेषकाची उद्दिष्ट बाबतची स्पष्टता. 17व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे? आता लवकरात लवकर. इथं तुम्हाला विचारायला वेळ द्यायची गरज नाहीये, कारण तुमच्याकडे आपल्याकडे एका तासामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवणं झाली पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला बुद्धिमत्ता, अंकगणित आणि डाटा इंटरप्रिटेशन हा जे 3 घटक आहेत त्याला जास्त वेळ द्यायचा आहे, आणि अशा प्रश्नांना, ऑनलाईन प्रश्नांना कमी वेळेमध्ये सोडवायचं आहे. 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आवश्यक अध्यापन साधनांचा वापर करणं. परिणामकारक संप्रेषणासाठी ही पूर्वअट आहे, त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक क, जो पूर्व मॅडमनी निवडलेला आहे, अर्चना मॅडमनी निवडलेला आहे, पवन सरांनी निवडलेला आहे. अभिनंदन सर्वांचं. पुढचा प्रश्न, दूर शिक्षणाच्या समृद्धी व विकासासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ इग्नोने 26 जानेवारी 2003 रोजी तांत्रिक शिक्षणासाठी टिंबटिंब या सॅटेलाइट वाहिनीस प्रारंभ केला. इग्नोनं, मुक्त विद्यापीठानं. कोणत्या? एकलव्य, ज्ञानदर्शन, ज्ञानवाहिनी, ज्ञान भास्कर. तर योग्य उत्तर काय आहे? एकलव्य हे सॅटेलाइट म्हणजे वाहिनी सुरू केली, एकलव्य, ज्याच्या माध्यमातून काय केलं जातं? तांत्रिक शिक्षणासाठी एकलव्य ही वाहिनी सुरू केलेली आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए, बरोबर आहे. अश्विनी मॅडम सर्वांचं अभिनंदन. सोनाली मॅडम, स्वप्नाली मॅडम, पूर्वा मॅडम, रोशन सर सर्वांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न, अशाब्दिक संदेशवहनाचा योग्य क्रम ओळखा किंवा लावा. अशाब्दिक, शाब्दिक नाही, अशाब्दिक शब्दाचा वापर करायचाच नाही. कोणता क्रम योग्य आहे? 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर तर बघा, सुरुवातीला चिन्ह, प्रतीक, संकेतांक आणि रंग अशा पद्धतीनं. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे.
अपर्याय योग्य आहे. सिम्बॉल्स. त्यानंतर 20वा प्रश्न, संदेशवहनात प्रत्याभरणाला खूप महत्व आहे. प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक. बघा, संदेशवहनामध्ये कम्युनिकेशनामध्ये प्रत्याभरण म्हणजे फीडबॅकला महत्व आहे. त्याचं कारण काय आहे? तर संदेशवहनामुळे विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी उपलब्ध होते. संदेशवहनाची परिणामकारकता तपासता येते. शिक्षक व्याख्यानामधील आशयाबाबत जागृत राहतात. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळते. योग्य उत्तर काय आहे? 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संदेशवहनाची परिणामकारकता तपासता येते. जर आपल्याला फीडबॅकच्या माध्यमातून, म्हणजे आपण विद्यार्थ्यांना आपण सांगत असतो, आपण एखादा घटक शिकवला तर विद्यार्थ्यांना म्हणतो समजलंय का, समजलं नसेल तर विचारा. ज्यावेळेस विद्यार्थी सांगतील समजलं आहे, किंवा जर त्यांच्या अडचणी असतील त्यांचे फीडबॅक सांगतील नाही सर हा मुद्दा समजला नाही, म्हणजे विद्यार्थ्यांचं संदेशवहनाची परिणामकारकता तपासता येते फीडबॅकच्या माध्यमातून. जा तिकडं. खालील श्रेणी प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल? बघा, या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे 6, 7, 9, 9, 12, प्रश्नचिन्ह 15, 13. काय येईल? बघा, 6 नंतरनं 7 आलेला आहे. 9, त्यानंतरनं 6 नंतरनं 7 नंतर 9, त्यानंतर 9 नंतरनं 12. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं, आणि इथं 12 नंतर 3, 15. म्हणजे बघा या ठिकाणी 6, 9, बघा 6 अधिक 3, बघा या ठिकाणी म्हणजे अपोजिट 1 आड 1. 6 कशा पद्धतीनं आहे? या अशा पद्धतीनं. बरोबर आहे. ही अशा पद्धतीची त्यांची वाढ होते. आणि दुसऱ्यामध्ये 7 नंतरनं 9, 9 नंतरनं पुढे, त्यानंतरनं पुढे. बघा या ठिकाणी वरचं जे आहे 6 नंतरनं 9 आलं, बरोबर आहे. म्हणजे 6 अधिक 2, 8, 9. त्यानंतरनं 9 अधिक 2 म्हणजेच 11. या ठिकाणी प्रश्नचिन्हांच्या जागी 11 येईल. एका ठिकाणी म्हणजेच एका आड एक वाढलेला आहे, काही ठिकाणी 2 न वाढले एक आड एक संख्या. म्हणजे बघा या ठिकाणी 6 अधिक 9 म्हणजे 3 न वाढ झाली. 9 अधिक 3 म्हणजेच 9 आणि 3 12. 12 अधिक 3 म्हणजेच 15. 15 अधिक 3 म्हणजेच 18 होईल, बरोबर आहे. आणि इथं 7 अधिक 2 म्हणजेच 9. 9 अधिक 2 म्हणजेच 11. 11 अधिक 2 म्हणजे 13. अशा पद्धतीनं या ठिकाणी पहिलं उत्तर येईल, अपर्याय. बरोबर आहे. 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संख्या म्हणजे अंकगणितीय क्षमता किंवा मॅथमॅटिकल रिझनिंग हा जो पार्ट आहे त्यावरचे हे 5 प्रश्न पाहत आहोत. त्याचं योग्य उत्तर आहे अपर्याय. सर्वांना समजलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा 12वा प्रश्न, पुढील अक्षर क्रमिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा. बघा या ठिकाणी अक्षरांचे क्रम दिलेले आहेत, तर इथं प्रश्नचिन्हांच्या जागी आपल्याला काय येईल ते निवडायचं आहे. बघा या ठिकाणी ए आहे, त्यानंतर डी आहे, ए बी सी डी म्हणजे 3, त्यानंतर डी ए बी सी डी, ई एफ जी, ई एफ जी, एच आय जे, के एल एम. इथं एम येईल, बरोबर आहे. आता इकडं झेड उरपाट म्हणजे ते परत रिटर्न. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ए पासून तुम्ही परीक्षेला गेल्यानंतर ना तुम्ही कच्चं काम करू शकता, ती काही कॉपी होत नाही. ए पासून एम पर्यंत आणि इथं एन पासून झेड पर्यंत
अशा पद्धतीने हे अल्फाबेट लिहून घ्यायचे आहेत तुम्हाला. ओके. तर 22व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर अशा पद्धतीने जर आपण रिटर्न आलो, म्हणजे बघा WXYZ म्हणजे इथंही 2 न, परत 2 न टी, टी नंतर क्यू, तर क्यू आधी काय येईल? यन यम यम यन ओ पी क्यू, म्हणजे इथं यन येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक बी योग्य आहे. बरोबर आहे, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अभिनंदन सर्वांचं. 22व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यम यन बी पर्याय. त्यासाठी कच्चं काम करून ठेवायचं आहे. अ हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. ब हा क च्या दुप्पट वयाचा आहे. क चे वय 8 वर्ष आहे, तर अ चे वय किती? बघा या ठिकाणी काय योग्य उत्तर आहे याचं? अ हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. आणि ब हे दोघं जण आहेत, बरोबर आहे. आहे ब पेक्षा 2 वर्षांनी लहान. उदाहरणार्थ घेऊ. अ चं वय असेल ब पेक्षा 2 वर्षांनी लहान, म्हणजे 10 वर्ष असेल तर ब आहे 12 वर्षाचा, असं आपण कन्सिडर केलेलं आहे फक्त. तर ब हा क च्या दुप्पट वयाचा आहे. ब हा क च्या दुप्पट वयाचा आहे, म्हणजे आपण ह्याच्या उदाहरण क चं वय किती घेऊयात? दुप्पट म्हणजे इथं 6 वर्षाचा आहे. क च्या दुप्पट वयाचा आहे. क चे वय 8 आहे. बघा क चं वय आपल्याला दिलेलं आहे, किती आहे? क चं वय 8 आहे. मग आपण हे आकडे सुधारूयात. क चं वय 8 आहे, म्हणजेच दुप्पट वय कुणाचं आहे? ब चं. क च्या दुप्पट वय म्हणजे 16 वर्ष वय होईल, बरोबर आहे. 16 वर्ष ब चं वय होईल. बघा ब हा क च्या दुप्पट वयाचा, दुप्पट म्हणजे डबल, म्हणजे 16 वर्ष. क चं वय 8 दिलंय, 8 दोन्ही 16, आणि याच्या 2 वर्षानं कमी वयाचा कोण आहे? अ हा 2 वर्षानं कमी वयाचा आहे, म्हणजेच 14 वर्ष. तर आपल्याला काय विचारलंय? अ चे वय किती? तर अ चे वय 14 वर्ष असणार आहे. पर्याय क्रमांक क. 14 वर्षाचा कोण आहे? अ हा 14 वर्षाचा आहे, ब हा 16 वर्षाचा आहे, आणि क चं वय आपल्याला दिलेलं आहे. क चं वय हे 8 वर्ष आहे. या ठिकाणी क चं वय दिलं होतं, त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. 23व्या प्रश्नाचं क बरोबर आहे. अभिनंदन सर्वांचं. ब नाही, कल्पना मॅडम. पुढचा प्रश्न 24वा. बघा प्रश्नचिन्हांच्या जागी येणारे अक्षर ओळखा. बघा इथं ए आहे, डी आहे, आय आहे. त्यानंतर इथं डी आलेलं आहे, आय आलेलं आहे, पी आलेलं आहे. इथं एन जी आलेलं आहे, एन आलेलं आहे, आणि इथं आय आलेलं आहे. चला बघूयात काय काय क्रिया केलेली आहे. 24व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ते बघा. ए, बी, सी आणि डी. त्यानंतर ईबीसीडी, डी, ई, एफ आणि जी, बरोबर आहे. अशा पद्धतीचा या ठिकाणी क्रम आहे. परत इथं डी, ए बी सी डी, ई, एफ, जी, एच आणि परत आय, म्हणजे इथे 4 आहेत. परत इथं आहे जे, के, एल, एम आणि परत एम, म्हणजे इथंही 4 अल्फाबेट येतात या ठिकाणी. म्हणजे अशा इथं वर 2-2चा क्रम आहे, इथं 4-4चा आहे. आता आय, आय जे की आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, म्हणजे इथं 6 मध्ये 6चा फरक आहे अल्फाबेटचा. म्हणजे आय, जे, के, एल, एम, एन, ओ आणि पी. म्हणजे बघा इथं के आय मध्ये कोण कोण येत आहे? जे, के, एल, एम, एन, ओ. 1 2 3 4 5 6. आता तेवढेच अंक इथं अल्फाबेट इथं आले पाहिजे. पी आणि पुढच्या अक्षरामध्ये पी, क्यू, आर, ओ पी, क्यू आर, एस, टी, यू, पी. पुढचा काय हे आले, बरोबर आहे. 1 2 3 4 5 6, म्हणजे डब्ल्यू, पी डब्ल्यू.
म्हणजे त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ब. अगदी बरोबर स्वप्नाली मॅडम, 6चा डिफरन्स आहे. समजलं, 2चा 4चा 6चा अशा पद्धतीनं योग्य उत्तर आहे. बघा अंकगणित म्हणजे यामध्ये आपल्याला वेळ कसा जास्त जाता येईल या उद्देशानं प्रश्न दिलेले असतात. आपल्याला उत्तर येत असतं पण आपला वेळेकडं नियोजन असलं पाहिजे की आपण किती वेळ घेत आहोत. कमी वेळामध्ये हे सुटलं पाहिजे तरच आपण त्या परीक्षेमध्ये एका तासामध्ये 50 प्रश्न सोडवू शकणार आहात. त्यानंतर जर 14 गुणवले 3 बरोबर 27, 9 गुणवले 8 बरोबर 55, तर 12 गुणवले 5 बरोबर किती. तर बघा काय केलं इथं, 15 15 1 15 15 दोन्ही 30 15 3 45 बरोबर आहे. 45 पहिल्याचा गुणाकार केला, 15 गुणवले 3 बरोबर काय आलं, 45 आलं. बरोबर आहे. आणि या 45 मधून बघा हे 15 15 ना 15 आणि 3 किती, ह्याची बेरीज केली 15 आणि 3ची, 15 अधिक 3 बरोबर 18. बरोबर आहे. आता ह्या 45 मधून 18 वजा केले, किती झालं, 15तून 8 गेले, खाली राहिले 7. बरोबर आहे. हातचाला 1 इथं दिला 2 झाले, 4तून 2 गेले, खाली राहिले 2 म्हणजे 27. बरोबर आहे. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, दोघांचा गुणाकार करायचा आहे. 12 गुणवले 5, 12 पंचे 60. बरोबर आहे. बरोबर 60. आणि या 12 आणि 5ची बेरीज किती आली, 12 आणि 5 17 म्हणजे 17 या ठिकाणी घेतले, त्याची वजाबाकी करायची आपल्याला. म्हणजे 10तून 7 गेले, खाली राहिले 3 आणि हातचा आला 1. बरोबर आहे. मग 2 झाले, 6तून 2 गेले, खाली राहिले 4 म्हणजे 43. योग्य उत्तर आहे डी पर्याय. समजलं सर्वांना. अशा पद्धतीने गणित या घटकावरील उत्तरे म्हणजे प्रश्न होते. पुढचा 27वा प्रश्न हा मेंटल ॲबिलिटीवर आहे. श हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला, काही वेळानं तो उजवीकडे वळून चालू लागला, नंतर तो डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला, तर तो शेवटी कोणत्या दिशेकडे चालला असे आपल्याला म्हणता येईल. आधी बघूयात. श या ठिकाणी थांबला आहे. बरोबर आहे. आता पूर्व पश्चिम दिशा अशा पद्धतीच्या असतात. ही असते पूर्व, ही असते पश्चिम पश्चिम आणि ही असते उत्तर आणि खालची आहे ती दक्षिण. बरोबर आहे. ह्या दिशा आहेत. तर पूर्व कुठं आहे, श हा व्यक्ती इथून कोणत्या दिशेला चाललाय, पूर्वेला, म्हणजे या ठिकाणी चाललाय. पूर्व दिशेला चालू लागला, काही वेळानं तो उजवीकडं, त्याचा उजवा हात म्हणजे खालची दिशा, उजवीकडे वळून चालू लागला. नंतर तो डावीकडे म्हणजे पुढे परत या साईडला डावीकडे वळला आणि पुन्हा तो उजवीकडे वळला, परत डावीकडे वळून परत तो उजवीकडे वळला. तर आता तो शेवटच्या कोणत्या दिशेकडे चालला आहे. आता बघा, हे झालं, तो पूर्वेला चालू लागला, त्यानंतर दक्षिणेला वळला, परत तो पूर्वेकडे चालू लागला, परत तो दक्षिणेकडे जातोय. बरोबर आहे. तर 27व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दक्षिण दिशेला तो चाललेला आहे किंवा चालू लागलेला आहे, दक्षिण दिशा. ओके ओके. 26वा प्रश्न राहिला, सॉरी चुकून राहिला. बघा 26वा प्रश्न, LXNU हे देखील अल्फाबेटवर आधारित आहे. जसं यांचा सहसंबंध आहे, या दोघांचा जसा सहसंबंध आहे त्याच पद्धतीचा सहसंबंध आपल्याला QTBR याचा जोडायचा आहे. एल एल नंतर MN एक्स OPQR एक्स UPW एक्स एक्स वाय, त्यानंतर NMNOP UP, म्हणजे काही ठिकाणी एक प्लस आहे एक मायनस आहे. 26व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. म्हणजे काही ह्याच्यामध्ये प्लस आहे आणि काही मध्ये मायनस आहे. सोपा प्रश्न आहे. फक्त आपल्याला याचा सहसंबंध, एल एम एक सोडलं एन आलं, एक्स एक्स नंतर ना
एक्स वाय लगेच वाय आलं, एन नंतरनं एन ओ लगेच पी, एकदा एक मायनस आहे आणि एकामध्ये काहीच मायनस नाही, डायरेक्ट पुढचा अल्फाबेट आहे. सोपं आहे. त्यामुळे 27व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण काढलेलं आहे. त्याचं योग्य उत्तर आहे ब पर्याय. बरोबर आहे. पुढचा आता 28वा प्रश्न. एक नकाशा असा ठेवला आहे की आग्नेय दिशा उत्तर बनते आणि ईशान्य दिशा पश्चिम बनते. अशा परिस्थितीमध्ये दक्षिण दिशा काय बनेल? आता या ठिकाणी आपल्याला दिशा ज्ञान असलं पाहिजे. अष्टदिशा. बरोबर आहे. आता यामधील वरची दिशा, आता खालची दिशा, मुख्य 4 दिशा आहेत. बरोबर आहे. प्रमुख दिशांना आपण असा बाण करूयात. आता पूर्व, ही पूर्व दिशा आहे. पूर्व ही आहे पश्चिम. पश्चिम बरोबर आहे. त्यानंतर ही आहे उत्तर, उत्तर दिशा. आणि या ठिकाणची दक्षिण दिशा आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणची आग्नेय, आग्नेय दिशा. त्यानंतर आग्नेय, वायव्य आणि नैऋत्य आणि ही आहे ईशान्य. बरोबर आहे. आता इथे काय सांगितलेलं आहे, दिशा कशा फिरवल्यात बघा. ही झालं ओरिजिनल, 8 दिशा ओरिजिनल पद्धतीने आपण पाहिल्यात. ह्या ओरिजिनल दिशा आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. पण आपल्याला काय सांगितलंय, एका नकाशा असा ठेवला आहे की आग्नेय दिशा उत्तर बनली. म्हणजे ही जी आग्नेय दिशा आहे, ही जी आहे, आता आपण त्या पद्धतीने मांडूयात. त्यांनी सांगितलंय त्या पद्धतीनं. त्यांनी काय सांगितलेलं आहे, आग्नेय दिशा जी आहे ती उत्तर दिशा. म्हणजे या ठिकाणी उत्तर दिशा. बरोबर आहे. उत्तर दिशा आहे ही आग्नेय दिशा. त्यानंतर उत्तर दिशा, आग्नेय दिशा उत्तर बनते आणि ईशान्य दिशा ही पश्चिम दिशा बनते. म्हणजे ईशान्य म्हणजे या ठिकाणची दिशा ही पश्चिम बनते, पश्चिम दिशा बनते. अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय बनेल? दक्षिण दिशा कुठं असेल असं त्यांना म्हणायचं आहे. तर बघा, याच्या विरुद्धला अपोजिटला पश्चिम दिशेच्या पूर्व दिशा असणार आहे. म्हणजे या ठिकाणी पूर्व असेल, पूर्व. बरोबर आहे. आणि उत्तर दिशेच्या अपोजिटला म्हणजे या दिशेला, उत्तर दिशेच्या अपोजिटला कोणती असणार आहे? उत्तर दक्षिण. म्हणजेच आपल्याला अशा पद्धतीने हे उत्तर दिशेच्या इकडे दक्षिण, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि बाकीच्या ज्या आहेत त्या पूर्व आणि दक्षिण मध्ये कोणती दिशा आहे? आग्नेय. या ठिकाणी ओरिजिनल आग्नेय दिशा येईल. आग्नेय या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर आग्नेयाच्या नंतर ना नैऋत्य, दक्षिण आणि पश्चिम मध्ये नैऋत्य दिशा आहे. त्यानंतर पश्चिम आणि उत्तर मध्ये, पश्चिम आणि उत्तर यामध्ये वायव्य दिशा असते आणि या ठिकाणी ईशान्य दिशा असेल. तर आपल्याला काय सांगितलंय, अशा परिस्थितीमध्ये कोणत्या दक्षिण दिशेला कोणती दिशा आहे? ओरिजिनल दिशा वायव्य दिशा आहे. दक्षिण दिशेला या ठिकाणी जी दक्षिण आहे ती मूळ दिशानुसार ती वायव्य दिशा आहे. मूळ ह्याच्यानुसार ती वायव्य दिशा आहे. त्यामुळे योग्य उत्तर काय आहे? मूळ दिशा आणि त्यांनी सांगितल्या पद्धतीने मांडलेल्या दिशा. त्यामुळे योग्य उत्तर आहे वायव्य. पर्याय क्रमांक क, 28व्या प्रश्नाचं योग्य उत्तर. एक मिनिट. उत्तर दिशा बनते, पश्चिम दिशा बनते, अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय बनेल? दक्षिण दिशा या ठिकाणी दक्षिण दिशा आहे. म्हणजे इकडची दिशा, दक्षिण दिशा जी आहे ती ईशान्य. बघा, मूळ दिशा जी दक्षिण आहे, सॉरी आपली गडबड झाली. मूळ दिशा जी आहे, मूळ दिशा त्यांनी विचारली. मूळ दिशा अशा बघा, उत्तर बनते, ईशान्य दिशा पश्चिम बनते. अशा परिस्थितीमध्ये दक्षिण दिशा काय बनेल? म्हणजे ही जी दक्षिण दिशा आहे, जी मूळ दक्षिण दिशा
तर काय बनते? ईशान्य दिशा बनते. दक्षिण दिशा, मूळ दिशा ही ईशान्य दिशा बनते. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. बघा, मूळ दिशा जी आहे ती दक्षिण आहे, तर मूळ दिशा ही दक्षिण ईशान्य दिशा बनते. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ब. क नाही, ब पर्याय बरोबर आहे. ईशान्य बरोबर आहे. पूर्वा मॅडम, समजलं? तर पुढचा प्रश्न आपण घेऊयात. 29वा प्रश्न. एका समूहामध्ये 108 सदस्य आहेत, त्यापैकी 2/3 सदस्य पुरुष आहेत, तसेच उर्वरित सदस्य स्त्रिया आहेत. 9 स्त्रिया सोडून इतर सर्व सदस्य विवाहित आहेत, तर त्या समूहातील एकूण किती स्त्रिया विवाहित आहेत? हा देखील आपला 1/3 म्हणजे 108. किती एकूण समूहात किती आहेत सदस्य? 108 आहेत. त्यापैकी 2/3 जे सदस्य पुरुष आहेत, त्यापैकी 2/3 म्हणजे 2 पैकी तिसरा भाग हे कोण आहेत? पुरुष आहेत. तर उर्वरित जे सदस्य आहेत, ज्या स्त्रिया आहेत, त्या कोणत्या पद्धतीच्या म्हणजे कोण असणार आहे? 9 स्त्रिया सोडून इतर सर्व स्त्रिया विवाहित आहेत. या ठिकाणी आपल्याला स्त्रियांचं देखील प्रमाण दिलेलं आहे. एकूण 9 स्त्रिया ज्या आहेत त्या विवाहित आहेत. तर एकूण किती सदस्य? 2/3. 108चं 2/3 सदस्य हे पुरुष आहेत, तसेच उर्वरित सदस्य स्त्रिया आहेत. म्हणजे आपल्याला स्त्रियांची संख्या किती आहे ती काढायची आहे. त्याच्याबरोबरच आपल्याला एकूण विद्यार्थ्यांची म्हणजे स्त्रियांची संख्या ती पण आपल्याला काढायची आहे. हे सर्व काढत असताना आपल्याला काय करायचं आहे? एकूण पुरुष संख्या आहे 72 आणि स्त्रियांची संख्या किती आहे? 36. त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे? एकूण बघा या ठिकाणी 9 स्त्रिया सोडून इतर सर्व सदस्य विवाहित आहेत. 9 स्त्रिया सोडून. तर त्या समूहातील एकूण किती स्त्रिया विवाहित आहेत? म्हणजे आपला ह्या ज्या 9 स्त्रिया आहेत त्या विवाहित. 9 स्त्रिया सोडून इतर सर्व स्त्रिया ज्या 36 स्त्रिया आहेत, पुरुष मेल 72 आणि फिमेल 36. बरोबर आहे. आता 36 मधून 9 स्त्रिया ह्या 9 स्त्रिया सोडून सर्व विवाहित आहेत. म्हणजे या 36 मधून आपल्याला 9 वजा करावं लागतील. मायनस येणारं उत्तर 27 असणार आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 30वा. 10 खांबांचे एकूण वजन किती? प्रत्येक खांब समान वजनाचा आहे. प्रत्येक खांब समान वजनाचा आहे. तर एकूण 10 खांब म्हणजे 10 खांबांचे वजन किती ते काढायचं आहे आपल्याला. पण प्रत्येक खांबाचं वजन समानच आहे म्हणजे एकसारखंच आहे. बघा विधान काय दिलेले आहेत? प्रत्येक खांबांची एकूण 1/4 वजन 5 आहे. म्हणजे 1/4 वजन किती आहे? 5 किलो आहे, केजी. साधं लॉजिक आहे. 3 खांबांचे एकूण वजन 2 खांबांच्या एकूण वजनापेक्षा 20 किलोने जास्त आहे. म्हणजे 3 खांबांचं जे एकूण वजन आहे, 3 खांबांचं वजन एकूण वजन 2 खांबांच्या वजनापेक्षा
पेक्षा 60 जास्त आहे. 3 खांबाचं आपण 60 धरलं आणि 2 खांबांच्या वजनामध्ये किती फरक आहे? 20चा फरक आहे. 60 आणि 2 खांबाचा आणि 3 खांबाचं, तर योग्य उत्तर म्हणजेच 20चा फरक निघतो. बरोबर आहे. 1/4 म्हणजेच 5 किलो, म्हणजेच एकूण एका खांबाचं वजन किती? 20 किलो, हे आपल्याला समजलेलं आहे. आता 20 किलो असल्यामुळं एकूण आपल्याला किती खांबाचं वजन काढायचं आहे? 10 खांबांचं वजन काढायचं आहे. एकूण 10 खांबांचं वजन म्हणजे 20 गुणवले 10 बरोबर 200. 200 केजी म्हणजे किलो. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक क. आता पुढचा प्रश्न हा आपल्याला विश्लेषणावर आधारित हा प्रश्न आहे. आपण पाहू शकता, एका शहरामधील विविध व्यावसायिक आणि त्यामधील महिला व्यावसायिक एकूण व्यावसायिकांची टक्केवारी सांगितलेली आहे. ती एकूण व्यक्तींची संख्या आहे 10,500. बघा, हा जो प्रश्न आहे तो कशावर आधारित आहे? डाटा इंटरप्रिटेशन, ज्यामध्ये आपण माहितीवर आधारित आपल्याला माहिती दिली असती, त्या माहितीचं आपल्याला काय करावं लागतं? विश्लेषण करावं लागतं आणि त्यावरील आधारित प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो. तर इथं आपण पाहू शकता, डिझायनर 16%, एकूण संख्या किती आहे? 10,500 म्हणजे 10,500 लोकांचा सर्वे आहे. त्यामधील व्यावसायिक महिला यांची टक्केवारी सांगितलेली आहे. त्याचं पर्सेंटेज केलेलं आहे. डिझायनर 16% आहेत, डॉक्टर्स 21% आहेत, वकील 19% आहेत, इंजिनियर्स 18%, शिक्षक 15%, आर्किटेक्चर 11% आहेत. आपण पाहू शकता. त्याचा स्क्रीनशॉट काढून देखील तुम्ही त्याचं विश्लेषण करू शकता, कारण आपण परत रिटर्न या माहितीकडे येणार नाहीत. हे तुम्ही आकडे लिहून ठेवलं तरी चालेल. डिझायनरची टक्केवारी 16%, डॉक्टर 21%, इंजिनियर 18%, वकील 19%, शिक्षक 15%, आर्किटेक्चर 11%. ओके. त्यानंतर ना बघा, आता महिला व्यावसायिकांची टक्केवारी, फक्त महिला व्यावसायिकांची टक्केवारी, वरची एकूण व्यावसायिकांची टक्केवारी दिली होती. बघा, डॉक्टर महिला व्यावसायिक आहेत, 20% डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत 60%, आर्किटेक्चर आहेत 40%, शिक्षक आहेत 80% महिला, वकील आहेत 40% आणि डिझायनर आहेत 16%. अशा पद्धतीनं एकंदरीत ही माहिती आपल्याला पाहता येते. आता यावर आधारित पहिला प्रश्न, 31वा प्रश्न, शहरामध्ये पुरुष इंजिनिअरिंगची संख्या आणि डिझायनरांची त्याच क्षेत्रातील महिला व्यावसायिकांची संख्या मध्ये क्रमशः काय गुणोत्तर आहे? म्हणजे 31वा प्रश्न जो आहे बघा, यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या शहरामधील तर आपण 700 म्हणजे एकूण आपण जर हे पाहिलं, एकूण किती? 10,500. आपल्याला काय करायचं आहे? त्याचं प्रमाण काढायचं आहे. म्हणजे 7,556 एकूण संख्या प्लस 1,092 भागिले 1134 अधिक 588. आता हे जे आपण काढलेले आहेत हे आकडे 10,500चं आपण डिवायडेशन करून डिझायनिंग आणि इंजिनिअरिंग संख्या, शहरामधील पुरुष इंजिनिअरिंगची संख्या एकूण ह्याच्यामध्ये इंजिनियर 18% आहेत आणि डिझायनरांची संख्या ही आपण काढलेली आहे. त्याच्या आधारे आपण जर पाहिलं तर त्याचं योग्य प्रमाण जे आहे, संक्षिप्त रूप गुणोत्तर काढलं तर ते येतं 308 भागिले 287. हे त्याचं योग्य गुणोत्तर, संक्षिप्त गुणोत्तर येतं. पण या पर्यायामध्ये तसा कोणताही पर्याय नाही, त्यामुळे यापैकी नाही हाच पर्याय योग्य आहे. ड पर्याय योग्य आहे 31वा.
त्यानंतरनं 32वा प्रश्न, शहरामधील वकिलांची संख्या एकूण संख्या शहरातील एकूण डॉक्टरांची किती संख्या आहे? तर 17व्या प्रश्नाचं बघा, शहरामधील वकिलांची एकूण संख्या शहरातील एकूण डॉक्टरांच्या किती टक्के आहे? म्हणजे एकूण आपल्याला काय करावं लागणार आहे, एकूण वकिलांची संख्या 1995 आहे आणि भागिले डॉक्टरांची संख्या 2205 आहे, गुणवले आपल्याला टक्केवारीमध्ये 100% काढायचं आहे. त्यामुळं जर आपण त्याचा भागाकार केलं टक्केवारीमध्ये तर 90% येतं. योग्य उत्तर आहे 90%. पर्याय क्रमांक क बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, शहरामधील पुरुष आणि महिला व्यावसायिकांच्या एकूण संख्येमध्ये किती फरक आहे? तर आपण याच्यासाठी आपल्याला एकूण संख्या आणि त्याचं फरक काढण्यासाठी त्याची वजाबाकी करावी लागणार आहे. तर शहरामधील एकूण पुरुष संख्या आहे 5817 आणि महिलांची संख्या आहे 4683. यांचा आपण वजाबाकी केलं तर येणारं उत्तर येतं 1134. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न, शहरामधील महिला शिक्षकांच्या तुलनेत शहरातील महिला डॉक्टरांची टक्केवारी किती आहे? म्हणजे शहरामधील महिला शिक्षकांच्या तुलनेमध्ये महिला डॉक्टरांची एकूण टक्केवारी. तर योग्य उत्तर आहे 35%. 441 गुणवले 100 भागिले 1260. योग्य उत्तर आहे 35%. त्यामुळे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ड. पुढचा 35वा प्रश्न, शहरामधील पुरुष आर्किटेक्चरच्या संख्यांचा पुरुष शिक्षकांच्या संख्येमध्ये कोणतं गुणोत्तर आहे? तर आपण जर पाहिलं 35व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, गुणोत्तराचं प्रमाण 11:5. कशा पद्धतीनं तर बघा 693 जसे 315. याला संक्षिप्त रूप दिलं आपण तर त्याचं योग्य उत्तर येतं 11.5. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. पुढचा प्रश्न 36वा, खालीलपैकी कोणता कॉम्प्युटर सिस्टीमचा ब्रेन मेंदू म्हणून संबोधलं जातं? तर योग्य उत्तर आहे CPU. याला आपण संगणकाचं माइंड किंवा ब्रेन असं म्हणत असतो. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम GPS, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे काय? तर संगणकाद्वारे नेटवर्क केले जाते, 24 तास सॅटेलाइटद्वारा कार्यरत असते, ज्याला आपण GPS म्हणतो. आपण GPSच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो बघा. तर योग्य उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक ब, 24 सॅटेलाइट्सद्वारा कार्यरत असते. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 38वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मोडमध्ये एकाच वेळी दोन्ही बाजूनी संवाद साधता येतो? तर फुल डुप्लेक्स म्हणजे जसं की आपण व्हिडिओ कॉल करत असतो, फुल डुप्लेक्सच्या माध्यमातून आपण दोन्ही मोडमध्ये दोन्ही बाजूनी संवाद म्हणजेच आपण बोलू शकतो, ते आहे फुल डुप्लेक्स. त्यामुळे पर्याय क्रमांक बी योग्य आहे. पुढचा 38व्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. अभिनंदन स्वप्नाली मॅडम सर्वांचं. पुढे 39वा प्रश्न, DNS ही संज्ञा कशासाठी वापरली जाते? 39व्या प्रश्नात बघा, संगणकासंदर्भातील ही संज्ञा आहे. डोमेन नेम सिस्टीम, डिव्हाइस फॉर इन्फॉर्मेशन डिफेन्स, न्यूक्लिअर सिस्टीम, डाउनलोड न्यू
सॉफ्टवेअर. तर योग्य उत्तर आहे डोमेन नेम सिस्टीम. डोमेन नेम सिस्टीम याला आपण DNS असं संगणकीय भाषेमध्ये उल्लेख करत असतो. त्यानंतर 40वा प्रश्न, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी गणितीय प्रक्रिया करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक उपयुक्त ठरेल? तर आपण संगणकामधील एक्सेलच्या माध्यमातून हे सर्व करू शकतो. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक क, एक्सेल. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या परवान्याबरोबरच आपल्याला पीयूसी ची गरज असते. पीयूसी म्हणजे काय? पीयूसी झाले, पीयूसी आहे, पीयूसी ची गरज काय असते? त्याला काय, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? तर 41व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोल्युशन अंडर सर्टिफिकेट. बघा, आपल्याला फोर व्हीलरला आपला पीयूसी 3 महिन्याला करून घ्यावी लागते. म्हणजे ती काय असतं, आणि पीयूसी केल्यानंतर आपल्याला एक प्रमाणपत्र दिलं जातं, त्याला आपण पोल्युशन अंडर सर्टिफिकेट असं म्हणतो. ते महत्वाचं असतं. ते जर नसेल आपल्याकडं तर आपल्याला दंड बसतो. पर्याय क्रमांक क बरोबर आहे. 42वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घनकचऱ्याचे धोकादायक व संसर्गजन्य घनकचरा म्हणून वर्गीकरण केलं जातं? हा जो प्रश्न आहे पर्यावरण, मानव आणि पर्यावरण या घटकावरील आधारित आहे. तर योग्य 9वा घटक. तर योग्य उत्तर आहे 42व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जैविक वैद्यकीय घनकचरा. हा सर्वात धोकादायक घनकचरा असतो. रासायनिक घनकचऱ्यापेक्षा, शेतीतील टाकाऊ घनकचऱ्यापेक्षा आणि प्लास्टिक घनकचऱ्यापेक्षा सर्वात घातक घनकचरा असतो जैविक वैद्यकीय घनकचरा. त्यामुळे योग्य उत्तर आहे अपर्याय. त्यानंतर पुढचा प्रश्न, ताजमहालाच्या सौंदर्याला कशामुळे धोका निर्माण झालेला आहे? प्रदूषणावर आधारित हा प्रश्न आहे. यमुना नदी, आग्रा रिफायनरी, तापमानातील बदल, मथुरा रिफायनरी. तर योग्य उत्तर आहे 43व्या प्रश्नाचं मथुरा रिफायनरी. जो कारखाना आहे त्याच्यामुळं ताजमहालला एक वेगळ्या पद्धतीचा, काळ्या पद्धतीचा लेअर किंवा स्थळ निर्माण होत आहे असं संशोधनांती. त्यामुळं मथुरा रिफायनरी बंद करण्यात आलेली आहे. ती दुसरीकडे हलवण्यात आलेली आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ड. पुढचा प्रश्न, अंटार्क्टिका क्षेत्रात ओझोन विवराची निर्मिती हे एक चिंतेचे कारण आहे. या विवरणाच्या निर्मितीचं कारण काय आहे? तर 44व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लक्षणीय ध्रुवीय आघाडीची व स्थितांबरीय मेघांची उपस्थिती व क्लोरोकार्बनचा अंत प्रवाह हा मुख्य कारणीभूत आहे की अंटार्क्टिका खंडावर जो ओझोनला जे छिद्र पडलेलं आहे त्याला कारणीभूत काय आहे? तर लक्षणीय म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ध्रुवीय आघाड्या किंवा वारे आणि स्थितांबरावरील मेघांची उपस्थिती, तिथं जे ढग असतात, आणि क्लोरोकार्बनचा अंत प्रवाह कमी होण्यामुळं हे सर्व अंटार्क्टिका खंडावर ओझोनचं विवरण किंवा होल पडलेलं आहे. त्याला कारणीभूत ह्या बाब आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ब. पुढचा 45वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय हवामान निधी इंटरनॅशनल मेट्रोलॉजिकल फंड स्थापना कोणत्या करारानुसार झालेली आहे? हवामान निधीची स्थापना, आंतरराष्ट्रीय हवामान निधी पर्यावरणाशी संबंधित आहे. त्याची स्थापना कोणत्या करारानुसार झालेली आहे? तर योग्य पर्याय आहे हेल्सिंकी करार. या करारानुसार आंतरराष्ट्रीय हवामान निधीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ड. अगदी बरोबर आहे पूर्वा मॅडम, सर्वांचं अभिनंदन. पुढचे जे 5 प्रश्न आहे ते आपल्याला उच्च शिक्षण, भारतीय उच्च शिक्षण व्यवस्था आहे त्या संदर्भातील प्रश्न आहेत. बघा, राष्ट्रीय उच्च शिक्षण स्तर योजना रुसा या अंतर्गत राज्य विद्यापीठांना निधीचा वाटप संदर्भात अयोग्य म्हणजे चुकीचा पर्याय निवडायचा आहे. कामगिरीवर आधारित निधी दिला जातो. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहनपर निधी दिला जातो.
परिभाषित नियमानुसार स्पष्ट निर्णय घेणाऱ्या संस्थांना निधी दिला जातो. याच्यासाठी जे परिमाणक आहेत तर तीनच परिमाण आहेत, ते म्हणजे कामगिरीवर आधारित त्या विद्यापीठाची कामगिरी कशी आहे, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याला प्रोत्साहनपर निधी अतिरिक्त निधी दिला जातो आणि परिभाषित नियमानुसारच स्पष्ट निर्णय घेण्याची जी विद्यापीठ आहेत या तीनच निकषावर निधीची वाटप केली जाते. त्यामुळं अयोग्य विधान हे तीनही योग्य विधान आहेत, अयोग्य विधान नाही, त्यामुळे यापैकी नाही हाच चौथा पर्याय योग्य आहे. पुढचा 47वा प्रश्न, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणासंबंधी खालीलपैकी कोणते 5 स्तंभ मांडलेले आहेत. शिक्षणासंदर्भातील 5 स्तंभ ज्यावर नवीन एज्युकेशन पॉलिसी आधारलेली आहे. 47व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ब, उपलब्धता, परवडणारे शिक्षण, न्याय मांडणी, दर्जा आणि उत्तरदायित्व. पर्याय क्रमांक ब योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावर प्रश्न विचारलेले आहेत, विचारले जाणार आहेत, तर त्या संदर्भातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न 47वा, बघा, मूल्य शिक्षण देण्याचा खालीलपैकी कोणता सर्वात चांगला मार्ग आहे. मूल्य शिक्षण देण्यासाठी सर्वात चांगला मार्ग कोणता. ऍप्लिकेशनवर आधारित हा प्रश्न आहे. चला लवकरात लवकर हे ऑनलाईन क्वेश्चनला जर तुम्ही कमी वेळ लावला तरच तुम्हाला अतिरिक्त वेळ तुम्हाला बुद्धिमत्ता, गणित आणि डाटा इंटरप्रिटेशन या प्रश्नांचा उकल करायला वेळ मिळणार आहे. 48व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मूल्यावर आधारित आदर्शात्मक मांडणी आणि चर्चासत्र याचं जर आयोजन केलं तर मूल्य शिक्षण देण्याचा खालीलपैकी सर्वात उत्तम मार्ग आहे की तुम्ही मूल्यावर आधारित नीतिमूल्य 10 जे नैतिक मूल्य आहेत त्यावर आधारित आदर्शात्मक मांडणी व चर्चासत्र. कारण आज जर पाहिलं समाजामध्ये मूल्यांचा होणारा ऱ्हास हा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्यामुळे आपण हा प्रश्नांचा समावेश केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 49वा, डॉक्टर कोठारी आयोगानं आपला अहवाल खालीलपैकी कोणत्या उपशीर्षकाच्या नावाने 1966 साली सादर केला. या कोठारी कमिशनची स्थापना 1964 साली केली होती. यांच्या शिफारशीनुसारच 1968चं धोरण पहिलं जे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचं पहिलं शैक्षणिक धोरण चालू झालं, तर त्यासाठीचं त्यांनी शीर्षक दिला होता शिक्षण आणि राष्ट्रीय विकास. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. शिक्षण आणि राष्ट्रीय विकास. पुढचा प्रश्न 49वा शेवटचा प्रश्न, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद NCERT पदसिद्ध अध्यक्ष कोण खालीलपैकी कोण असतात. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळातील विधिमंत्री म्हणजे न्यायिक मंत्री का केंद्रीय शिक्षण मंत्री आणि तत्कालीन मानव संसाधन मंत्री. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, केंद्रीय शिक्षण मंत्री. यापूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्याला तत्कालीन म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे मागच्या वर्षी मानव संसाधन मंत्रालयाअंतर्गत भारतीय शिक्षण मंत्रालयाचं कामकाज पाहिलं जात होतं, त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ड. अशा पद्धतीने बघा आपण एवढ्या वेगानं घेतलं तरी आपल्याला 1.5 तास लागलेला आहे. तुम्हाला एका तासामध्ये हे सर्व प्रश्न सोडवायचे. त्यासाठी ऑनलाईन क्वेश्चन जे आहेत जे 3 घटकाच्या व्यतिरिक्त म्हणजेच कोणकोणते घटक, मॅथमॅटिकल रिझनिंग, मेंटल रिझनिंग आणि डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे 5वा, 6वा आणि 7वा हे घटक त्याला तुम्हाला जास्त वेळ लागणारच आहे. 30 मिनिटं 20 मिनिटं तुम्हाला जास्त लागणार. 40 मिनिटं तुम्हाला बाकीच्या म्हणजे जवळपास किती प्रश्नासाठी 35 प्रश्नासाठी वापरायचे आहेत. 15 प्रश्नासाठी तुम्हाला 30 मिनिटं वापरावं लागणार आहेत, त्यामुळे जास्त वेगानं जाणं गरजेचं आहे. चालेल, अशा पद्धतीनं आज आपण या 4थ्या टेस्ट सिरीजचं विश्लेषण पाहिलेलं आहे. आपण 5वीचं पण विश्लेषण पाहणार आहोत नंतरनं, आणि नंतरच्या टेस्ट तुम्हाला ऑनलाईन सोडवता येणार आहे. तुम्हाला टाइम सेट करून तुम्हाला मार्क पण कळणार आहेत. तुमचा टाइम संपला की तुमचा ऑटोमॅटिकली ती स्क्रीन बाद होणार आहे. चालेल, आपण परत एकदा
मार्क कोणाला किती पडलेत हे जर सांगितलं तर बरं होईल. तुम्ही चेक केलं असेल. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये 60 पेक्षा जास्त मार्क पडलेत त्यांना निश्चितच 70 पेक्षा जास्त मार्क हे टेस्ट म्हणजे तुम्हाला पेपर एकला निश्चित पडणार आहेत, कारण आजच्या टेस्टची डिफिकल्ट लेवल ही थोडी जास्त होती. अभ्यास व्यवस्थित करा, अभ्यासाचा व्यवस्थित सराव करा आणि त्या सरावासाठी आपण ऑनलाईन देखील टेस्ट तुम्हाला ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत, ज्याचा फायदा तुम्हाला सरावासाठी होणार आहे, जास्तीचा सराव करण्यासाठी होणार आहे. अश्विनी निवते मॅडम अभिनंदन. पूर्वा मॅडम 80 मार्क. बघा अभिनंदन सर्वांचं. बघा निवते मॅडमला, अश्विनी मॅडमला 78 मार्क पडलेले आहेत. रिझल्ट आपण पाहत आहोत. अश्विनी मॅडम 78 मार्क, परत मार्क येऊ द्यात. त्यानंतर पूर्वा मॅडम 80 मार्क, खूप अभिनंदन. परत चालेल, आपण उद्या लेक्चरमध्ये आपण सोडूयात, कारण आपल्याला 1.5 तास सातत्यानं आणि याच्यापूर्वी पण टेट परीक्षेचं टीईटी परीक्षेचं 1 तास लेक्चर सलग झालं आणि हे लगेच 3 ते 4 ते होतं. हे 4 ते आता 5:30 वाजवून गेलेले आहेत, त्यामुळं सर्व लेक्चर म्हणजे सर्व सोडवणं थोडं वेळ गेलेला आहे. आपण आपल्या लेक्चरमध्ये तो ज्यावेळेस पार्ट येईल त्यावेळेस सर्व प्रश्नांची सोडवणूक करणार आहोत. स्वप्नाली मॅडम चालेल. पूर्वा मॅडम, त्यानंतर अश्विनी मॅडम, खूप खूप अभिनंदन. 80 आणि 78 मार्क. बघा 80वाल्यांना 85 म्हणजे 86पर्यंत किंवा त्याच्या 80च्या पुढे कसं घेऊन जाता येईल. 78वाल्यांनी पण 80च्या पुढे, आणि ज्या विद्यार्थ्यांना 60-70 मार्क पडले असतील त्यांना देखील पुढे घ्यायचेत मार्क. बघा जेवढं तुम्ही प्रश्न सोडवाल तेवढं तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, आणि आत्मविश्वास हीच आपल्या यशाची पूर्व पायरी असते. कोणतीही परीक्षेला आत्मविश्वासानं तुम्ही सामोर गेलात तर तुम्ही निश्चितच त्या परीक्षेमध्ये 100% यश संपादित करू शकता. आणि तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये विदाऊट अभ्यास निर्माण होणार नाही, आणि विदाऊट म्हणजे तुम्ही सराव केला तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. परत एकदा पूर्वा मॅडम आणि अश्विनी मॅडम यांचं खूप खूप अभिनंदन. आणि बाकीच्यांचे देखील स्कोअर किती आहे ते तपासा आणि सुधारा. म्हणजे सुधारणा करायला आपल्याला 1 महिन्याचा कालखंड आहे. आपण आपलं ध्येय निश्चित केलेलं आहे, 70+ कमीत कमी आपल्याला मार्क घ्यायचे आहेत पेपर 1मध्ये. ते जर आपल्याला घ्यायचे असतील तर निश्चितच सराव आणि सातत्य याच्याच माध्यमातून तुम्हाला 70+ मार्क मिळणार आहेत. जर पेपर 1ला 70+ मार्क मिळवले, पेपर 2ला तुम्ही 100+ मार्क मिळवले, तर तुम्ही आज तुमचा रिझल्ट आहे हे निश्चित आहे. धन्यवाद. परत थांबूयात, कारण आज थोडा फॅमिलीला पण कुटुंबाला वेळ द्यायचा आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळं हे सत्र आपण संध्याकाळी ठेवत असतो, पण आपण थोडं टाईम कमी केलेला आहे. आणि दुपारच्या सत्रामध्येच जे टीईटीचं जे लेक्चर होतं, मानसशास्त्राचं लेक्चर पण 3 ते 4, जे संध्याकाळी 9 ते रविवारी 9 ते 10 असतं, ते आपण कमी वेळामध्ये दुपारच्या सत्रामध्ये ठेवलेलं आहे. चालेल, धन्यवाद. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्यवस्थित अभ्यास करा, तयारी करा. तयारीतूनच तुम्ही तुमच्या यशाकडे जाऊ शकणार आहात.